उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा पोहोचली आहे। 2 दिवसीय कोकण दौऱ्यात त्यांची या मतदारसंघातील पहिली सभा सावंतवाडी येथे होती आहे। या मतदारसंघातील शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीबद्दल आणि कोकणातील राजकारणाबद्दल काय वाटतंय या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत। कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात त्यांचे दौरे होत आहेत। पहिली सभा सावंतवाडी येते। सावंतवाडीमध्ये हे शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। नक्की या राजकारणाबद्दल आणि या सभेबद्दल त्यांना काय वाटतं, त्यांचं मत काय ते आपण आज जाणून घेऊ। खरं तर गेले अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये बरेच वारे वाहून गेलेले आहेत, राजकारण बदललेलं आहे। यामध्ये कोकणवासियांना नक्की काय वाटतं, त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेऊ। खरं तर कोकणामध्ये सभा होते उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पहिली सभा, महत्त्वाची सभा आहे। तुम्हाला काय वाटतं यावर? माझं मत तर आहे तर एकदम निष्ठावंत माणसाने निष्ठा राखली पाहिजे। आळे चौताळलेले असं म्हटलेलं विनायक राऊत खासदार आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे। नक्की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? विनायक राऊत पुन्हा यावेत असं वाटतं तुम्हाला? परत येणार ते विनायकराव परत येणार इकडे लोकसभेत। हे बघ, बाळासाहेब ठाकरेशिवाय मोठा हे जगात कोणच नाही आणि होणार पण नाही। तसा परत असा बाळासाहेब ठाकरे होणार नाही। उद्धव ठाकरेंना ज्यांनी फसवलंय, गद्दारी केली, ते गद्दारी भोगणारच आहे। धंदे पळवल्यामुळे नारायण राणे टीका करत असतात। खरं तर ते केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत। काय म्हणतात, त्यांनी आणलेत उद्योगधंदे, रोजगार वाढलेला आहे कुठे? नाही, अजिबात नाही म्हणतात ते, हे आणले ते आणले, पण काही नाही। आता केंद्रात जाऊन बसले, आता इकडचा कुठलाही विकास त्यांनी केलेलाच नाहीये, फक्त बोलतात विरोधी पक्षासारखे आणि काही केलेलं नाही। मुख्यमंत्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरे होतील असं शिवसैनिकांनी म्हटलेलं। तसंच विनायक राऊत हे पुढचे खासदार असतील। किरण सामंत सुद्धा या ठिकाणी शिंदे गटात आहेत, परत ते ठाकरे गटामध्ये सुद्धा येऊ शकतात असा देखील काही विश्वास या शिवसैनिकांना आहे। मात्र पुढचं राजकारण हे कसं असेल आणि उद्धव ठाकरे नक्की काय संवाद साधतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, सावंतवाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।